नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभ दीपावली. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण जमलेले असतात आणि तेवढ्यातच पौर्णिमा ही आश्रमातल्या लहान मुलांना घेऊन येते. त्याच वेळेला भूमी म्हणते की मॅम, ही बघा, ही आमची पौर्णिमा आणि तिने आश्रमातल्या लहान मुलांना घेऊन आली आहे आणि त्यांच्याबरोबर आपण दरवर्षी दिवाळी साजरी करत असतो आणि यावर्षी ही आश्रमातली मुलं ही त्यांच्या हातून इथे दिवे लावतील असं आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे आता त्या मुलांच्या हातून दिवा लावायचाच आहे. पण मॅम, सुरुवातीला पहिला दिवा हा तुम्ही लावावा अशी आमची इच्छा आहे. तेव्हा लगेच ती म्हणते की मी. मग भूमी म्हणते की हो, प्लीज तुमच्याच हाताने दिवा लावा मनू. तेव्हा मग ती मनूला आवाज देते आणि मनू ते दिव्यांचं ताट जे असते ते घेऊन पुढे येते आणि मग सगळी मुलं ही अपूर्वाकडे जातात आणि तिच्याकडेच बघत असतात. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की चला चला मुलांनो, दिवे लावून घ्या. तेव्हा अपूर्वा सुरुवातीचा दिवा हा रांगोळीवर ठेवते आणि त्यानंतर मग सगळ्या लहान मुलांकडून ती तिथे आजूबाजूला दिवे लावून घेते आणि हे सगळं करत असताना सगळी मुलं अगदी आनंदात असतात. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना क्षितिजा मात्र सगळं बघत बसलेली असते. तिला खरं तर हे सगळं बघायला फार मजा वाटत असते. आकाश म्हणतो की क्षितिजा, काय झालं? त्यावेळेला ती म्हणते की काही नाही बाबा, सगळं मस्त दिसतंय. त्याच वेळेला इथे आता सगळे दिवे लावून झालेले असतात आणि नंतर मग लहान मुलांना मनू सांगते की जा जा, आता तुम्ही तुमचे आवडीचे गिफ्ट्स घ्या आणि फटाके देखील. तेव्हा मग एक मुलगी येते आणि म्हणते की मला ना मिठाई नको, मला ते फटाके हवेत. मग तसं घेऊन ती निघून जाते. सगळी मुलं अगदी छान आनंदात असतात. त्याच वेळेला आता एक मुलगी असते, ती खाली पडणार असते दिव्याजवळ. त्याच वेळेला तिला लगेचच अपूर्व आवाज देते की रागिनी थांब. तेव्हा मग रागिनीचं नावच ऐकल्यानंतर लगेचच भूमी बघायला लागते आणि ती जरा घाबरते. कारण रागिनी आत्याच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते सगळं तिला आता पुन्हा आठवायला सुरुवात होते. म्हणजेच रागिनी आत्याला कशाप्रकारे भूमी आणि आकाशने मारलं होतं हे सगळं आता तिला आठवायला लागतं आणि तिला टेन्शन येऊ लागतं. त्याच वेळेला मग आता हे सगळं होत असताना आकाश भूमी पॅनिक झालेली बघतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, अगं शांत हो, काय झालं तुला? अगं फक्त एक मुलगी आहे रागिनी, तिचं नाव होतं रागिनी, बाकी काही नाही. ती पडणार होती म्हणून त्या मॅडमने सावरलं, बस. तेव्हा मनू म्हणते की क्षितिजा, चला पिल्लू, आता आपण छानपैकी मजा करूया असं म्हणून आता ती सगळ्या मुलांबरोबर तिला खेळायला घेऊन जाते. त्याच वेळेला मग आता सगळे दिवाळीचे फराळ वगैरे वाटून झाल्यानंतर तिथेच वरती बंगल्यामध्ये जातात आणि मग लगेचच बलदेव म्हणतो की चला, आपला फटाक्यांचा आणि म्हणजेच दिवे लावण्याचा कार्यक्रम तर झाला. आता पुढचा कार्यक्रम असा असणार आहे की आपण सगळेजण जमले आहोत तर आपण एक छानपैकी गेम खेळायचा आहे. तेव्हा सगळे त्याला विचारतात कोणता? मग तो म्हणतो की ट्रूथ अँड डेअर. हा गेम तर तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल. मग सगळ्यांनी ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळायचा आहे. ओके. तेव्हा मग सगळेजण अगदी उत्सुक असतात. मनू पण आता त्याच्याकडे बघून हसत असते आणि मग हे सगळं होत असताना लगेचच तो म्हणतो की चला, आता आपण खेळायला सुरुवात करूया. हा गेम असणार आहे, आता या टेबलवरती मी बॉटल अशी स्पिन करणार आहे. ज्याच्यापर्यंत येऊन बॉटल थांबेल त्याने ट्रूथ किंवा डेअर गेम घ्यायचा आहे. त्यावेळेला मग हे खेळत असताना आता तो बॉटल स्पिन करतो. त्याच वेळेला मग बॉटल स्पिन करत असताना आकाशजवळ ती बॉटल येते आणि ते पाहिल्यानंतर सगळेजण आता त्याच्याकडे बघतच राहतात. कारण की आकाश आता त्याच्यावरतीच पहिला डाव आलेला असतो. त्यामुळे मग आकाशला आता सगळेजण म्हणतात की आकाश, काय घेणार आहेस कोई, ट्रूथ की डेअर? तेव्हा मग तो म्हणतो की डेअर, डेअर घेतो मी. मग त्याच वेळेला लगेचच आता आकाशला बलदेव म्हणायला लागतो की ठीक आहे, चालेल. मग आकाश, तुला ना मी आता डेअर देतो. तू एक काम करायचंस, तू ना भूमीवर कविता करायची आहेस. तेव्हा मग असं म्हटल्यानंतर आकाशला धक्काच बसतो. आकाश म्हणतो की अरे, हे काय बोलतोयस तू बलदेव? म्हणजे कविता वगैरे? भाऊ, जरा माझा विचार तरी कर सगळ्यांसमोर. तेव्हा तो म्हणतो की हो, अरे असं काही नाही आहे, छोटीशी कविता केलीस ना तरी चालेल. आणि मला माहिती आहे की भूमी, तुला अशी कविता करतानाही म्हणजे समोर तुझ्या भूमीला बघूनच तुला कविताही सुचू शकते. तेव्हा असं म्हटल्यावर आता तो बघतच राहतो. नंतर मग आकाश म्हणतो की अरे, काळजी करू नकोस. पण तेव्हा मग लगेचच आता तो म्हणतो की बरं बरं, ठीक आहे, मला जसं सुचतं तसं मी करतो, ठीक आहे, असं तो आता बोलायला लागतो. आणि त्यानंतर मग आता तो भूमीवरती कविता करू लागतो की ती भूमी, मी आकाश आणि माझी भूमी आणि आमच्या दोघांचं मिळून एक क्षितिज, असं काहीतरी करून तो छानपैकी एक कविता करत असतो. आणि मग हे सगळं होत असताना तो पुढे म्हणतो की अगोदर होता माझ्या आयुष्यात अंधार, भूमीने येऊन आयुष्यात केला आहे
माझ्या प्रकाश असं काही काही तो कविता छानपैकी स्वतःच्याच मनाने जुळवून बघत असतो. तेव्हा आता सगळेजण वावा वावा असं करून त्याची तारीफ करतात. अपूर्वासुद्धा. त्यावेळेला मग पुढे तो म्हणतो की थांबा थांबा, अजून बाकी आहे, अजून माझं झालं नाही आहे. तेव्हा मग आकाश आणखी पुन्हा पुन्हा कविता बोलत असतो आणि ते सगळं तो जेव्हा बोलत असतो त्याच वेळेला सगळेजण अगदी आनंदाने त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा मग त्याची कविता झाल्यानंतर म्हणतात की वा वा, एकदम मस्त, ऑन द स्पॉट भारी सुचलं आहे तुला. तेव्हा सगळेजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. लगेच पुढे आता अथर्व म्हणतो की बघितलं, म्हणजे भूमिताई इतकी छान लाजली की आकाश आणखी एक कविता करू शकतो तिच्यावर. तेव्हा मग सगळे म्हणतात की नाही रे, बस झाला, तर चला चला. मग पुढे तो म्हणतो की ठीक आहे, आता पुढचा जो काही गेम असेल तो ट्रूथ की डेअर. त्यावेळेला मग आता तो पुन्हा बॉटल स्पिन करतो आणि ती बॉटल आता भूमीजवळ येऊन थांबते. तेव्हा लगेचच अपूर्वा भूमीजवळ जाते आणि म्हणते की वा भूमी, आता तुझी डेअर की ट्रूथ सांग. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे चालेल, मी पण डेअरच घेते. तेव्हा लगेचच अपूर्वा येते आणि म्हणते की अगं भूमी, तू पण डेअर कशाला, म्हणजे आकाशने पण डेअरच घेतली, तर तू काहीतरी ट्रूथ घे ना. आणि तुला ट्रूथ ना, म्हणजे मी सांगते काय करायचं ते. म्हणजे ना, तुझ्या आयुष्यातलं एक असं रहस्य जे तू आजवर कोणालाही सांगितलेलं नाहीस, ते आज तू जरा सगळ्यांना सांगून दाखव. त्यावेळेला मग असं म्हणत असताना लगेचच ती म्हणायला लागते की म्हणजे असं तर फार काही रहस्य नाही आहे, पण हो एक आहे. म्हणजेच माझ्या लग्नाच्या अगोदर मी गंगाधर काकांच्या चष्म्याच्या दुकानात कामाला होते. त्यावेळेला खरं तर मी माझा पहिला पगार ना हा कमी सांगितला होता घरात, म्हणजेच ₹200. आणि काय झालं होतं, तर मग मी ते ₹200ची फळं ही बाबांसाठी घेऊन गेले होते. हेच काय ते रहस्य आहे. तेव्हा मग लगेचच पुढे म्हणू म्हणते की हो हो, हेच आहे ताईचं रहस्य. आणि ताईला ना ते रहस्य जपता पण आलं नाही. लगेच पुढच्या महिन्यात काय झालं, तर गंगाधर काका हे पगार घेऊन आले आणि मग काय, ताईचं रहस्य सगळ्यांसमोर उलगडलं. असं झाल्यावर लगेचच तो रहस्यच नाही राहिलं. असं बोलल्यावर भूमी हसायला लागते आणि म्हणते की हो अगदी बरोबर. त्याच वेळेला मग आता लगेचच पुढे ती म्हणायला लागते की मला काय वाटतंय की हे असं रहस्य असू शकतं का. तेव्हा मग मनू म्हणते की हो आहे, हेच आहे ताईचं रहस्य. असंच ताईने केलं होतं, हो मलाही आठवतं आहे. त्यानंतर मग आता असं म्हटल्यावर अपूर्व म्हणते की पण मला असं का वाटतंय की तुमच्या मनामध्ये ना दुसरंच काहीतरी आहे आणि तू दुसरंच काहीतरी सांगते, असं काहीतरी मला जरासं वाटतंय. म्हणजे त्यावर लगेच बलदेव म्हणतो की भूमी, त्या अपूर्वा मॅमला फेस रिडिंग येतं बरं का, म्हणून त्यांना हे सगळं समजतं आहे. तेव्हा मनूला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं या मॅमबद्दल बलदेवला इतकं कसं काय माहिती. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, ॲक्च्युली असं काही नाही आहे, म्हणजे माझं तसं काही नाही आहे फेस रिडिंग वगैरे. त्याच वेळेला लगेचच अपूर्वा ही तिच्याकडे बघतच राहिलेली असते. मग आकाश म्हणतो की नाही, भूमीना अगदी बरोबर बोलते आहे, म्हणजे तिचं असं काही नसेल. बरं ठीक आहे, आपण जाऊ दे, आपण आता पुढचा गेम घेऊया, म्हणजेच पुढे स्पिन करूया. असं म्हणून आकाश आता अपूर्वाचा तो विषय वळूनच टाकतो आणि भूमीला जरासं आता बरं वाटतं. त्यानंतर मग सगळेजण पुढच्या गेमला लागतात. त्यानंतर मग आता बॉटल स्पिन केली जाते आणि बॉटल स्पिन केल्यानंतर पुढचा व्यक्ती जो असतो तो म्हणजे स्वतः बलदेव. आता त्याच्याकडेच येऊन बॉटल थांबते आणि त्याच्याकडे येऊन बॉटल थांबल्यामुळे आकाश म्हणतो की चला बलदेव, आता तुझी वेळ आली, आता तू तुरुत की देर. त्यावेळेला तेवढ्यातच अपूर्वा म्हणते की 1 मिनिट, आता यांना ना मी देणार आहे. आता तुम्ही डेअर घ्यायचं आणि तुम्हाला जी काही गोष्ट मनात आहे ना ती तुम्ही आता करून दाखवायची. म्हणजे तुम्ही डेअर घेतलं आहे, तर आता तुम्हाला जे काही मनात आहे ते पूर्णपणे सगळ्यांसमोर कबूल करायचं आहे. ही तुमची आहे डेअर. त्यावेळेला मग आता असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो की ठीक आहे चालेल. मग सगळेजणं त्याच्याकडे एक आश्चर्याने बघत राहतात की नक्की बलदेवचं चाललं आहे तरी काय. तेवढ्यातच तो म्हणतो की 1 मिनिट, माझ्याबरोबर इकडे या. तेव्हा आता अपूर्वाला हात धरून तो सगळ्यांच्यामध्ये उभं करतो. तेव्हा मग सगळेजणं बलदेवकडे बघतच राहतात. त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं की बलदेव या ACP मॅमबरोबर असं का बरं वागतो आहे. त्याच वेळेला मग तो म्हणतो की तुम्ही मला डेअर दिली आहे ना, मग माझ्या मनातलं जे काही डेअर आहे किंवा जे काही ट्रूथ आहे ते आता मी सगळ्यांसमोर बोलून दाखवतो. त्यावेळेला अथर्व, आकाश सगळेजण अगदी घाबरतात की नक्की याचं काय चाललं आहे. त्याच वेळेला आता अपूर्वा मात्र त्याच्याकडे अगदी चिडून रागाने बघत असते आणि मग तो म्हणतो की मी आता सगळ्यांसमोर जे काही माझ्या मनात आहे ना ते सगळ्यांसमोर कबूल करणार आहे. त्याच वेळेला आता लगेचच पुढे बलदेव हा तिकडचं एक गुलाबाचं फूल घेतो आणि ते अपूर्वाच्या हातात देत म्हणतो की तू मला डेअर दिलीस ना, तर मी हे सगळं सगळ्यांसमोर कबूल करतो. तेव्हा मात्र आता इथे हे सगळं पौर्णिमा पण बघत असते. तिलाही हे सगळं बघून खूप धक्का बसलेला असतो. तेव्हा मग अथर्व म्हणतो की अगं हा काय करतोय म्हणू, अगं ह्याला कळत नाही का,
जे हिला जर राग आला ना तर ही त्याला जेलमध्ये टाकेल. बलदेव असा का वागतोय? अरे बलदेव उठ उठ असं तो त्याला बोलत असतो हळूहळू आवाजात. तेव्हा मग मनू म्हणते की थांब थांब अथर्व जरा. त्यावेळेला मग तो त्या मॅडमला म्हणजेच अपूर्वाला गुलाबाचं फूल देत म्हणतो की माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे, तर माझ्या या प्रपोजलला तुम्ही स्वीकाराल का? असं म्हटल्यावर आता सगळे बघायला लागतात. आकाश आणि भूमी यांना पण जबरदस्त धक्का बसलेला असतो की नेमकं हे बलदेव असं काय वागतायत. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना सगळ्यांना वाटत असतं की आता काय बलदेव मार खाणार आहे वाटतं, कारण ACP मॅडमशी पंगा घेतोय. त्यावेळेला मग ती तितक्यातच नरमते आणि हसायला लागते सगळ्यांसमोर आणि म्हणते की हो हो, हे गुलाब मी स्वीकार करते आणि आता बलदेव किती वेळा मी होकार देणार आहे, म्हणजे यापूर्वीही होकार देऊन झालेला आहे. असं म्हटल्यावर आता भूमी आणि आकाश यांच्या तर पायाखालची जमीनच हादरते. म्हणजे बलदेव आणि अपूर्वा यांचं दोघांचं रिलेशन आहे हे आता सगळ्यांसमोर आलेलं असतं. तेवढ्यातच सगळेजण हसायला लागतात. ते म्हणते की बरं बाबा ठीक आहे, मी सगळ्यांसमोर केलं कबूल की आहे माझंही प्रेम. आणि मग असं म्हटल्यावर भूमीला कळतं की यांचं दोघांचंही रिलेशन आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की बलदेव दादा हे नक्की काय आहे, म्हणजे आम्हाला समजेल का? तेव्हा मग आता लगेचच पुढे ती म्हणते की बलदेव बस झालं आता, इनफ ऑफ सरप्राईजेस नाव. आता सगळ्यांना तू सांगून टाक बघू की काय चालू आहे ते. तेव्हा लगेच बलदेव म्हणतो की हो हो, नक्कीच सांगतो मी काय झालं ते. तेव्हा मग आता बलदेव सांगायला सुरुवात करतो. बलदेव म्हणतो की हो, मी आणि अपूर्वा दोघंजणही आम्ही रिलेशनमध्ये आहोत. आणि असं म्हटल्यानंतर आता सगळेजणं बघायला लागतात. तेव्हा मग आकाश आणि भूमी म्हणतात की म्हणजे ही गोष्ट खरी आहे का? त्यावेळेला मग तो म्हणतो की हो, खरीच आहे ही गोष्ट. मग लगेचच मनू विचारते की पण मला सांगा दादा की तुमच्या दोघांची भेट कशी काय झाली, नक्की काय झालं? तेव्हा तो म्हणतो की हां, हा तर प्रश्न महत्त्वाचा आहे. मग तो सांगायला सुरुवात करतो की ॲक्च्युली काय झालं, मी एका NGOच्या कामानिमित्त एके ठिकाणी गेलो होतो, म्हणजेच तिथे माझा 1-2 दिवसांचा मुक्काम होता. त्यावेळेला अपूर्वा पण तिथेच होती आणि हिची आणि माझी तिकडेच भेट झाली होती आणि त्यामुळे आम्ही दोघंजणी एकमेकांना ओळखू लागलो. दोघांची एकदम छान ओळख झाली होती त्यावेळेला. आणि त्यानंतर मग ओळखीचं रूपांतर हे मैत्रीत झालं होतं आणि मैत्रीचं प्रेमामध्ये. मग त्या दिवसांमध्ये आम्ही कधी एकमेकांना ओळखू लागलो होतो इतके छान आणि इतकं आमचं नातं छान जुळून आलं होतं की आम्हाला कधीच कळलं नव्हतं. त्यामुळे मग आम्ही एकमेकांसोबत आहोत आणि आमच्या रिलेशनला 6 महिने पूर्ण झाले. तेव्हाच आम्ही ठरवलं की आपण आता एकमेकांशी लग्न करायचं, सगळं काही ठरवून. असं म्हणून आता हे सगळं बोलत असताना खरं तर आकाशचा चेहराच पडलेला असतो, कारण की ती अपूर्वा ACP कधी एकदा त्यांना घरातून जाते असं झालेलं असतं. आणि त्याच वेळेला बलदेवची ही होणारी बायको आहे याची जेव्हा सगळ्यांसमोर ओळख होते तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्यावेळेला बलदेव आता त्यांना बघतो आणि म्हणतो, मला माहिती आहे की तुमच्यासाठी ही शॉकिंग न्यूज असणार आहे, कारण की मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं की मला कोणाशी लग्न करायचं आहे किंवा कधी करायचं आहे हे सगळ्यांसमोर मी रिव्हील करेनच एक ना एक दिवस, ती योग्य वेळ आल्यावर. आणि मला असं वाटतं आहे की ती योग्य वेळ आता आलेली आहे, कारण आता मी सगळ्यांसमोर हे कबूल केलेलं आहे की मला लग्न करायचं आहे, ते म्हणजे अपूर्वासोबत. आता मग तो म्हणतो की हो बरोबर, मला हिच्याशीच लग्न करायचं आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच ती त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हो, खरंच त्यावेळेला आम्ही दोघं एकमेकांना ओळखलो आणि आम्हाला आवडू लागलो, त्यामुळे आम्ही त्यावेळेला लग्न करायचं ठरवलं. त्याच वेळेला मग सगळ्या जणांसमोर हे रिव्हील केल्यानंतर आकाश आणि भूमी त्यांच्याकडे बघतच राहिलेले असतात. तेव्हा मग आता लगेचच पुढे आकाशकडे आणि भूमीकडे बघून बलदेव म्हणतो की तुम्हाला ही कशी वाटली? त्यावेळेला मनू म्हणते की एकदम छान, तुमची जोडी दोघांची एकदम मस्त आहे. खरंच म्हणजे आम्हाला खरंच माहीत नव्हतं की असं सगळं असू शकतं. तुम्ही दोघं एकमेकांसोबत रिलेशनमध्ये आहात. मनू म्हणते की तेव्हाच मी मगाशी अथर्वला म्हणाले की यांना एकमेकांना इतकं एकमेकांबद्दल सगळं कसं काय माहीत आहे? त्यावेळेला मग आता हे म्हटल्यावर अथर्व हसायला लागतो आणि म्हणतो की खरंच म्हणजे ना, आम्हाला माहीतच नव्हतं हे सगळं असं असू शकतं. बाबा बलदेव, तू तर एकदम ना छुपे रुस्तमच निघालास हां. म्हणजे अचानक यांना घेऊन आला स्पेशल गेस्ट म्हणून आणि रिव्हीलच करून टाकलंस की रिलेशन आहे म्हणून. तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणूनच मी हिला खरं तर आमंत्रण दिलं होतं आजच्या दिवशी, म्हणजे तुम्हा सगळ्यांशी ओळख करून देण्यासाठी. पण मला असं वाटतं की आकाश आणि भूमी तुम्ही दोघंही जरा वेगळे दिसताय. काय झालं आहे, तुम्हाला कसलं टेन्शन आलं आहे का? तेव्हा मग आकाश आणि भूमी हे दोघं जरी म्हणतात की नाही, असं काहीच नाही, टेन्शन वगैरे काहीच आलेलं नाही आहे. त्यावेळेला मग लगेच आता तो म्हणायला लागतो की मला ना असं वाटतं आहे की नक्की तुम्ही आता याबद्दल काय मत आहे ते सांगावं. म्हणजे तुम्हाला अपूर्वा कशी वाटली किंवा काय याबद्दल सगळं तुम्ही मत सांगा, असं आता तो त्यांना सांगत असतो. त्याच वेळेला मग आता हे सगळं पौर्णिमा बघते आणि पौर्णिमाला खरं तर या गोष्टीचा खूपच आता राग आलेला असतो, कारण की पौर्णिमाला
बलदेव म्हणजेच तिच्यात अभिजित दिसत असतो आणि हे सगळं खरं तर तिला खूप विचित्र, म्हणजे तिचा हे सगळ्या प्रेम आणि सगळ्या गोष्टीवरून विश्वासच उडालेला असतो. त्यामुळे ती तिथून गपचूपच निघून जाते. तेव्हा मग अथर्व म्हणतो की अरे विषयच आहे का, म्हणजे इतकं सगळं व्यवस्थित असताना कोण कशाला काही बोलू शकतं, खरंच म्हणजे तू मोठा छुपेरुस्तम निघालास, असं बलदेवला तो बोलून दाखवत असतो. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना बलदेव म्हणतो की म्हणजे तुम्ही ना आता ठरवा की नक्की काय आहे ते, म्हणजे तुम्हाला नक्की तिच्याबद्दल काय वाटतंय, म्हणजे तुम्हाला अपूर्वा कशी वाटली हे सगळं तुम्ही जरा सांगाल तर खरंच खूप बरं होईल. त्याच वेळेला मग आता मानसी म्हणते की आम्हाला आम्हाला तर त्या खूप आवडल्या आहेत. आणि असं म्हटल्यावरती इथे आता सगळेजण तिचंच कौतुक करत असतात, परंतु आकाश आणि भूमी जरा गप्प असतात. कारण की ACP असलेली जर जाऊ घरात आली तर काय होईल याचा विचार हे भूमीच्या डोक्यामध्ये आता येत असतो आणि त्यामुळे तिला खूपच जास्त टेन्शन येत असतं. तेवढ्यातच इथे आता क्षितिजा ही खेळता खेळता तिचा फुगा बाहेर जातो, म्हणून ती फुगा घेण्यासाठी म्हणून आतमध्ये येत असते. आणि ती फुगा घ्यायला येत असताना इथे आता ती विचार करते की माझा फुगा गेला तरी कुठे, आणि ती त्या फुग्याच्या मागे मागे येत असते. आणि तेवढ्यातच तिचं लक्षही नसतं की ती कुठे चालली आहे, आणि तिचं लक्ष नसल्यामुळे आता एक खूप मोठा अपघात घडणार असं दिसून येते. त्याच वेळेला आता लगेचच पुढे अथर्व म्हणतो की आम्हाला सगळ्यांना तर मान्य आहे, परंतु आपली आवडती सगळ्यांची क्षितिजा ती कुठे आहे, प्रिन्सेस तिच्यावर आता सगळं अवलंबून आहे. म्हणजे तिने सांगितलं आहे ना की काकू आणायचे म्हणून, तर मग ही काकू तिला आवडते का हे आपण बघूया. तेव्हा लगेच आता हे म्हटल्यावर सगळेजण तिला शोधायला लागतात. तेव्हा आकाश म्हणतो की ही काय इथेच खेळत होती ना, आता इथेच तर होती सगळ्यांसमोर, कुठे गेली असेल, असं म्हणून आता आकाश हा तिला बघण्यासाठी म्हणून येतो. आणि त्याच वेळेला आजूबाजूला बघतो तर तिथे कुठेही क्षितिजा नसते. मग लगेचच तो आवाज द्यायला लागतो की क्षितिजा, अगं क्षितिजा कुठे आहेस तू, असं म्हणून आता भूमी म्हणते की हे काय, अरे इथेच तर खेळत होती. म्हणूनच आता लगेचच क्षितिजाला आवाज दिल्यानंतर सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात की नक्की क्षितिजा गेली तरी कुठे आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की हे काय इथेच असेल, लहान आहे ती, खेळत असेल इथेच कुठेतरी, आपण बघूया. त्यावेळेला मग आता अभिजित म्हणजेच बलदेव आणि अपूर्वा दोघंजणही खूप खुश असतात. आणि अपूर्वा म्हणत असते की खरं तर मलाही लवकरात लवकर लग्न करायचंच आहे, आणि त्यासाठी मी हे सगळं करायला ठरवलेलं आहे, आणि त्यामुळे प्लीज तुमचा होकार तुम्ही दर्शवलात तर खरंच खूप बरं वाटेल, असं म्हणत असताना दोघे एकमेकांकडेच आता बघत राहिलेले असतात. त्याच वेळेला क्षितिजा अजूनही कुठे दिसत नाही आहे, म्हणून सगळे गडबडलेले असतात. सगळेजण मागे वळून बघतात तर क्षितिजा तिथे अजिबातच नसते. आता मग भूमी घाबरते की ही काय, आता तर इथे होती, कुठे गेली ती, मला वाटलं की कुठेतरी दुसरीकडे गेली असेल. तेवढ्यातच क्षितिजा आता येते आणि तो खाली पडलेला जो फुगा असतो तो घेण्यासाठी जाते, परंतु तेवढ्यातच ती तिथून तोल जाऊन खाली पडणार असते. म्हणजेच तिचा हात हे होऊन ती खाली बंगल्याच्या इथून पडणार. तेवढ्यातच तिथे अपूर्वा येते आणि अपूर्वा धावत धावत क्षितिजा असा आवाज देते आणि तिला उचलून बाजूला ठेवते. त्याच वेळेला आता तिला उचलताना अपूर्वाच्या हाताला लागतं आणि त्यामुळे ती हात आता बाजूला पटकन घेते. त्यावेळेला भूमी धावत धावत येते आणि म्हणते की क्षितिजा काय झालं तुला, अचानक काय झालं. तेव्हा ती म्हणते की काय नाही, ही इथून खाली बघत होती आणि तेवढ्यातच तिचा काही तोल गेला असता तर त्यामुळे, बाकी काही नाही, ठीक आहे जाऊ दे, आता काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा मग आता तिच्या हाताला मात्र लागलेलं असतं. त्याच वेळेला तो लगेच बलदेव तिच्या हाताला क्रीम वगैरे लावून देत असतो. म्हणतो की जरा गप्प बस, किती लागलं आहे बघ तुझ्या हाताला, मला इथे जरा फर्स्ट एड करू दे. तेव्हा मग ती म्हणते की नको राहू दे, अरे इतकंसं तर आहे. त्यावेळेला मग भूमी म्हणते की बरोबर आहे त्यांचं, म्हणजे काय ना डॉक्टरांना येऊन दे, म्हणजे 1 ते 5 ते 10 मिनटं डॉक्टर येतील, अथर्व प्लीज डॉक्टरांना बोलाव. त्यावेळेला अपूर्वा बोलायला लागते की नाही नाही नको, डॉक्टरची काहीच गरज नाही, आणि ठीक आहे ना बलदेव, इतकं काही लागलेलं नाही आहे मला, आणि मला सवय आहे सगळ्याची, मी पोलीस आहे त्यामुळे मला आहे सवय, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं आता ती बोलून दाखवत असते. त्यावेळेला मग ती म्हणते की प्लीज डॉक्टर वगैरे काही नको, जरासा मुका मार लागला आहे आणि मी पोलीस आहे, मला सवय आहे या सगळ्याची. आता पोलीस आहे म्हटल्यावर लगेचच तिच्याकडे क्षितिजा बघायला लागते. मग त्यानंतर सगळेजण तिचे आभार मानायला लागतात. भूमी म्हणते की खरं तर तुमचे खूप उपकार आहेत, म्हणजे तुमच्यामुळे माझी क्षितिजा. तेव्हा ती म्हणते की उपकार कसले, ठीक आहे. त्याच वेळेला इथे आता ती पुढे येते आणि म्हणते की खरंच खूप खूप थँक्यू, तुम्ही मला इथे पडण्यापासून वाचवलं. तेव्हा ती म्हणते की अगं गोडुली आहेस तू कितकी, खरंच काय थँक्यू वगैरे बोलतेस मला, असं म्हणून ती कौतुक करत असते. त्याच वेळेला मग आता सगळेजण म्हणतात की अरे बलदेव, आता तिच्या काकूशी तिच्याशी ओळख तरी करून दे, कोण आहे ती. त्यावेळेला मग अथर्व म्हणायला लागतो नाही म्हणजे अरे तिला तिच्या काकूशी ओळख तरी करून दे की ती कोण आहे ते. त्यावेळेला मग तो म्हणतो की इकडे प्रिन्सेस, हे बघ तू मला विचारत होतीस ना की कोण आहे काकू, तेव्हा मग ही आहे तुझी काकू.
अपूर्वा काकू. तेव्हा ती म्हणते की तू मला हे सांगितलं नाहीस तेव्हा, मग मी तुझ्याशी कट्टी. असं म्हटल्यावर आता तो कान पकडून सॉरी म्हणतो आणि म्हणतो की सॉरी बेटा, मी त्यावेळेला तुला काही सांगितलं नाही, लपवलं ना तुझ्यापासून. तेव्हा मग ती म्हणते की ओके ठीक आहे, माफ केलं. एवढी गोड काकू जर तू आणणार असशील ना, तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावेळेला मग लगेचच पुढे लगेच क्षितिजाला अथर्व म्हणतो की बाळा माफ करून टाक, नाहीतर ना ती काकू इतकी डेंजर आहे ना, की तुझ्या काकाला ना जेलमध्ये टाकेल आणि काका काकू असा पण आवाज करू शकणार नाही. त्यावेळेला मग सगळेजण हसायला लागतात. भूमी आकाश मात्र जरा टेन्शनमध्येच असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अभिजित हा आकाश आणि भूमी यांच्याकडे बघत असतो आणि त्यांना म्हणतो की हे बघा, मला जरी असं वाटतंय की जेव्हापासून तुम्हाला माझं आणि अपूर्वबद्दलचं रिलेशन कळलं आहे, तेव्हापासून तुमचं दोघांचं माझ्याबद्दलचं जे मत आहे जरा रिलक्टंट झाल्यासारखं वाटतंय मला. त्यामुळे हे घ्या. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की काही चुकीचं असेल तर प्लीज तुम्ही मला सांगा, कारण तुम्ही दोघंही मला भाऊ बहीण तर नाही, परंतु तुम्ही दोघंही माझ्या मोठ्या वडीलधाऱ्यासारखे आहात मला. आकाश, तुझ्यामुळे मी या इथे आहे तो आहे. त्यामुळे प्लीज तू या सगळ्यावर विचार कर, म्हणजेच अपूर्वा आणि माझ्या रिलेशनबद्दल, आणि त्यानंतरच मग सगळ्यांना काय ते कळव. असं म्हटल्यानंतर इथे आता आकाश हा त्याच्याकडे बघतच राहतो आणि तो म्हणतो की जर तुला हे नातं मान्य नसेल तर मग मी पुढे विचार करायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर इथे आता आकाश आणि भूमी यांना जरासं टेन्शनच येतं. त्यावेळेला आकाश भूमी हे दोघंजणही आता अपूर्वाला भेटण्यासाठी म्हणूनच म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि ते जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात त्याच वेळेला आता इथे आकाश आणि भूमी हे तिला बघतात आणि ती एका गुन्हेगाराला मारत असते. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.